अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री स्मिता गोंदकर यांनीही मुंबईतल्या झी 24 तासच्या कार्यालयाला भेट दिली. झी 24 तासच्या कार्यालयाला भेट देऊन त्यांनी गणरायाचं दर्शन घेतलं. अभिनेता पुष्कर आणि अभिनेत्री स्मिता यांच्याबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी भावना लोखंडे यांनी. सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. देशभरात वाजत गाजत बाप्पाचं स्वागत करण्यात आलंय. तसंच झी 24 तासच्या ऑफिसमध्येही लाडके बाप्पा विराजमान झाले. त्यांच्या दर्शनासाठी खास धर्माद AI स्टोरी या सिनेमाची टीम दाखल झाली आहे. आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध अभिनेता पुष्कर जोग म्हणजेच पुष्की आणि सर्वांची लाडकी अभिनेत्री स्मिता गोंदकर. तू पुण्याचा आहेस आणि पुणेकरांचा पण गणेशोत्सवामध्ये एक वेगळाच माहोल असतो, तर त्याबद्दल तू काय सांगशील? हो, मी आत्ता मुंबईत राहतो, त्यामुळे मी आता मुंबईकर आहे. पण मी मिस करतो अगं ते पुण्याला जाणं आणि तिकडचं दगडूशेठ गणपती म्हणा किंवा जे पुण्यातले जे सार्वजनिक गणपती आहेत किंवा मानाचे गणपती आहेत ते मी मिस करतो तिकडे जाणं, खास करून गणेश चतुर्थीला आणि विसर्जनच्या दिवशी. कधी गणेश मंडळामध्ये कार्यकर्ता म्हणून सहभाग घेतलायस का किंवा घरोघरी जाऊन देणग्या वगैरे? हो 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 केलेलं आहे लहानपणी, म्हणजे जेव्हा कॉलेजमध्ये वगैरे असताना केलेलं आहे. आणि मला आठवतं आहे आम्ही मिरवणुकीत जाऊन नाचायचो, ढोल वाजवायचो, तो जल्लोष वेगळाच असायचा. पण ते मी मिस करतो. आणि पुण्यात खूप माहोल असतो, पण त्याचप्रमाणे ना मुंबईतसुद्धा तो माहोल असतो बरं का. म्हणजे लालबाग म्हणा तुम्ही किंवा परळ ह्या एरियामध्ये गणेश फेस्टिवल तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर हा एरिया जबरदस्त आहे. आत्ताचा गणेशोत्सव आणि बालपणीचा गणेशोत्सव नेमका कसा होता? अच्छा, फरक? दोघांना आधी ना थोडा चार्म होता ग. आता थोडंसं ना सुपरफिशियल झालं आहे असं मला वाटतं. माझं वैयक्तिक मत आहे. माणसं दुरावलेत ना, त्यामुळे तो चार्म नाही आहे. जसं मोर आता कसं डेकोरेशनवर भर की आमचा म्हणजे सोशल मीडियासाठी जे डेकोरेशन किंवा सोशल मीडियासाठी जे काय केलं जातं ते तसं जास्त वाढलं असं मला वाटतं आहे. माझ्या लहानपणी आमच्या कॉलनीचा गणपती बाप्पा इथं खाली आमच्या बिल्डिंगच्या खालीच आमच्या मांडवात बसायचा. तर अखंड म्हणजे पूर्ण कॉलनी 1 का 2 महिन्या अगोदरपासून रिहर्सल प्रॅक्टिस म्हणजे 10 दिवसाचा म्हणजे पूर्ण उत्सव असायचा. त्याच्यामध्ये मग एक दिवस डान्स कॉम्पिटिशन, कल्चरल नाईट असायचा, नंतर गाण्याचा नाईट असायचा, म्हणजे वेगवेगळ्या. मग एकदा फॅशन शो असायचा, काही ना काही कल्चरल ॲक्टिव्हिटीज असायचे. त्याच्यासाठी आम्ही 1 महिना अगोदरपासून पूर्ण कॉलनीची सगळी मुलं एकत्र यायचो आणि आम्ही प्रॅक्टिस करायचो आणि ते एक वेगळी मजा होती. पण कुठेतरी आता मागच्या 5-10 वर्षामध्ये हे सगळे दुरावलेत. मोठमोठ्या मूर्तीज बनवल्या जातात गणपतीच्या, तर अनेकदा असं होतं की त्यांचे हात गळून पडतात किंवा पाय तुटतात. तर याविषयी पण खूप चर्चा होते, तर तुमचं काय मत आहे यावर? हो, नाही मला पण ते नाही पटत. हे खूप सेन्सिटिव्ह विषयावर हात घातलाय. मला कोणी काल ना, म्हणजे जस्ट एक उदाहरण म्हणून, मला काल एका फार मोठ्या माणसांनी एक सांगितलं, हिंदीमध्ये बोलले ते, मंदिर में भगवान क्या बोलता रहेगा लोगों को. ते म्हणले की अच्छा आप आ गए, आज मांगने आए हो, कभी तो मिलने भी आया करो. असं मी म्हणलं, यार खूप डीप होतं ते. पर्यावरणाचा विचार करणं हे फार गरजेचं आहे. पर्यावरण पण आहे, पण ॲट द सेम टाईम बाप्पा ज्या रूपामध्ये आपल्याला तिकडे दिसतो त्या बीचवरती ते मात्र बघवत नाही. ते प्लीज आय थिंक सगळ्या मंडळांनी ह्याचा प्लीज, आय डोंट नो, मला माझ्यावर चिडतील कदाचित बरेच जण. नाही जे आहे ते आहे, म्हणजे मी ट्रोल पण भक्ती आहे ना, मला खरंच वाईट वाटतं. थँक्यू, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मी भावना लोखंडे, झी 24 तास.